गुड आफ्टरनून मित्रांनो. तर कसे आहे तुम्ही? पहिले फुलं बघू, त्याच्यानंतर व्हिडिओ सुरू करू. गुड आफ्टरनून मित्रांनो. तर कसे आहे तुम्ही? आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता ते हे झाडं आहेत आणि या झाडाचं इथे आहे ना एक प्लॉट आहे आणि त्या प्लॉटमध्ये खूप सारे झाडं आहेत. तर तेच आता आपण दाखवणार आहोत आणि चला मग आता बघूया. आणि हे तुम्ही बघताय ना हे तेजपान आहे आणि हे खूपच तेज असतं. जर खाल्लं ना तर जिभेला असा तेजपणा येतो. आणि हे आंब्याचं झाड आहे. आंब्याचं पण खूप रोपं आहे तिथे. आणि ह्या साईडला बघितलं तर खूप सारे हादग्याचे झाड आहेत. हे हादग्याचे फुलं बघा. हे हादग्याचे फुलं आहेत आणि याची भाजी केली जाते. तुम्ही खाली आहे का याची भाजी? कमेंट्समध्ये सांगा तुम्ही. आणि हे झाडं आहेत ना, खूप वाढ खूप असते हे झाडांना. त्याला बिया पण येतील, म्हणजे अशी शेंग येते आणि ह्या शेंगाला बी असते. ती बी लावून द्यायची पावसाळ्यात आणि खूप फास्टपणे वाढतं हे. त्याच्यानंतर इथं आलं तर तुम्हाला लिंबू दिसेल. हे लिंबाला पण फुलं लागलेत. हे बघा फुलं लागलेत. आणि त्याच्यानंतर इथं ड्रॅगन फ्रूट खाल्लं आहे का तुम्ही? तर हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे. सध्या त्याला पाणी नाही, त्याच्यामुळे थोडंसं वाळलं येते. आणि साईडला हे त्यांनी खत तयार केलं आहे. आणि ह्या साईडला आलं तर सुपारीचं रोपं दिसतील. तुम्ही बघू शकता खूप सारे झाडं आहेत, अनेक प्रकारचे लावलेत. आणि हा छोटासा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये खूपच झाडं लावलेत. ते दिसत असेल तुम्हाला. हे पेरूचं रोप आहे. त्याच्यानंतर हे नारळाचं झाड आहे, ते तर तुम्हाला दिसतच असेल. हे रातराणीचं वास खूप येतो भारी या फुलांचा. आणि हे आंब्याचं झाड आहे. ही आंबे कोणती जात आहे तुम्ही सांगा. नारळाची पण झाडं बाजूनी लावलेत. आणि हे मोठे झाल्यावर खूप सावली येईल याची. म्हणजे हे झाडं वाढलेत, हे पूर्ण झाडं वाढले तर खूपच सावली होईल आणि दाट होईल. त्याच्यानंतर हे अंजीरचे पानं बघा किती मोठे आहेत. साईडला चिकूचं आहे, हे चिकूचं रोप. आणि कोरफड पण आहे. आणि हे सुपारीचं रोप बघा किती आहेत. हे झाडं लावायला आवड पाहिजे कुणाला पण. या निसर्गाच्या सानिध्यात किती छान वाटतं. एक झाड वाढतं आणि आपल्याला फळं देतात. पुढे पण तुम्हाला दाखवेन मी. आंब्याचे झाडं आहेत आणि कधी निवांत त्या झाडाखाली बसा आणि त्या वृक्ष वाढवा तुम्ही. त्याचा तर आनंद वाटतो. निसर्ग पण टिकून राहिले. आणि तर चला आता आपण पुढे बघूया. खूपच झाडं आहेत. या साईडला केळीचे रोपं उमलेत आणि ही केळी आहे. ही केळी बघा. त्याच्यानंतर आंब्याचे तर खूपच झाडं आहेत.
ही जास्वंद आहे. त्याच्यानंतर ही पोरगी खेळते आहे. काय करते ग बाळा? पोळी बनवते. आणि फुलपाखरू पण बघा किती छान. या साईडला गुलाबाचे झाडं लावलेत त्यांनी, पूर्ण गुलाबच आहेत. गुलाब बघा किती छान आहे. आणि मध्ये त्यांनी आंतरपीक घेतलं आहे. ही मेथी आहे आणि या मेथीमध्ये पालक पण आहे, कोथिंबीर आहे. नंतर ह्या साईडला मुळं आहेत. तुम्हाला मुळं दाखवतो मी. हे बघा मुळं लागलेत. आणि ह्या साईडला वाटतं बीट आहेत. छोटे छोटे बघा गुलाब किती छान आहेत. या साईडला पण फुलं आहेत. आणि घरच्या घरी भाजी मस्त खायला, कोणतंच खतं टाकलेलं नाही, काही नाही. आणि आपले पैसे पण वाचतात, विकत घेण्याची गरजच नाही. तुळस कोणती आहे? तुळशीच प्रकार आहे. आणि चिकूचं पण आहे ना? चिक्कू आहे, नंतर अर्जुन साधाडा. अनंत वृक्ष. हां, हे अनंतच आहे, अनंत वृक्ष. त्याच्यानंतर हे नारळ लावलं आहे. वरती खाली मग कचरा टाकलाय सगळा. कचरा टाकल्यावरतून माती आहे ना, खत. हे खत निर्मिती करताय. आणि या वृक्षांना तुम्ही कापूर तुळस बघितली आहे का? ही बघा, ही कापूर तुळस आहे. आणि ही याची चव कापूरवाणी वाटते. एकदम जिभेला तेज आणते कापूर तुळस सांगतात त्याला. जिभेला एकदम चरखा बसलाय माझ्या. हे तुम्हाला माहीत आहे का? हे गवती चहा आहे. हे चहामध्ये असलं टाकायचं आणि त्याच्यानंतर चहा एकदमच झकास लागतं. बघा किती मोठं आहे गवती चहा. आणि समोरच हे टॅमॅटो आहेत. आणि आता पिकलेले नाही आहेत, ते कच्चे आहेत. पिकलेला आहे, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा टॅमॅटो. आणि पुढे जाऊया आपण. तुरीच्या शेंगा बघा, म्हणजे खूपच झाडं आहेत इथे. त्याच्यानंतर तुम्हाला आता पालक दाखवतो मी. ही पालक लावली बघा त्यांनी. मित्रांनो, काळा ऊस बघितला आहे का तुम्ही? तर तुम्हाला आता लगेच दाखवतो मी काळा ऊस. आणि जर तुम्ही खाल्ला असेल काळा ऊस तर कमेंट्समध्ये सांगा. समोरच माझा आहे काळा ऊस, तर बघा तुम्ही. हा आहे काळा ऊस बघा. आणि शरीरासाठी हे चांगला असतो. आता सध्या त्याला पाणी नाही म्हणून अशी अवस्था झाली आहे त्याची. पण शरीरासाठी चांगला असतो हा काळा ऊस. काळा आहे बघा.
कुंड्यांमध्ये रोपं लावलेत त्यांनी. हे पेरूचं झाड आहे, त्याच्यानंतर हे शोचं झाड आहे, ते मला माहिती नाही आहे, तर तुम्हाला माहिती असेल तर नाव सांगायचं. पेरूचं झाड आणि हे गुलाबाच्या काड्या लावलेत, म्हणजे आता फुटवा येईल याला. हे सोनचाफा आहे, या फुलाचा खूप वास भारी येतो, पण आता सध्या लहान आहे आणि फुलं पण आले नाही त्याला. आणि या झाडाला पाणी लागतं, तर ही टाकी ठेवली आहे आणि हे ड्रम भरून ठेवलेत. आता एम्प्टी झाले असतील आणि या पेटमध्ये पाणी पण येत नाही आहे, म्हणून एवढं स्टोरेज करून ठेवावं लागतं. कांद्याची पात पण आहे इथं, भरपूर काही गोष्टी आहे इथं. नंतर इथं पण रोपं आहेत सुपारीचे आणि चिकू, आणि वरती बघितलं तर पेरू आहेत, पण पेरू नाही लागलेले सध्या. आणि पोपटपंची, आता त्याला फुलं नाही आलेले, नाही तर मी तुम्हाला दाखवलं. एकच नंबर फ्लावर आहे याचं, पोपटपंची. हे पोपटपंचीचं रोप आहे. हे जास्वंदीचे खूपच आहे तिथे, आणि प्रत्येक वेगवेगळ्या व्हरायटी आहे त्याची. आता हे फूल बघा, त्याच्यानंतर हे लाल लाल कॉमन आहे. भरपूर आहेत, पण आता फुलं आलेत नाही. आणि या साईडला आवळकंठी, हे जांभूळ आहे, आणि या जांभळावर तोंडवळ आहे. तोंडवळाचा वेल आहे बघा. हे लाजाळू आहे मित्रांनो. आता आपण हात लावू, हात लावल्यावर बघा हे पानं कसे. आणि समोरच एक नंबर फ्लावर दिसले मला. हे तुम्हाला माहिती आहे का, कमेंट्समध्ये सांगा. आणि या सुपारीचे इथं आंबे लागलेत, या आंब्याचं रोप आहे, आणि त्याला मोहर पण आले आहे. आणि या मोहरचे इथे आंबे लागलेत बघा, हे आंबे लागलेत. हे कुंदाचे फ्लावर आहेत, किती छान आहेत बघा. आणि वालाच्या शेंगा आहेत, हे वालाच्या शेंगा लागलेत. हां, आणि तुम्हाला समोर स्नॅक प्लांट दिसेल, हे सापावानी दिसतात बघा, त्याच्यामुळे याला नाव पडलं आहे स्नॅक प्लांट. आणि या बगीच्यामध्ये एक स्वीटू कपडे धुताना काय करते का, सॉक्स धुते. इकडे बघ ना, सॉक्स धुते. गेटच्या बाहेर धोत्राचं प्लांट दिसेल तुम्हाला. हे फुलं बघा तुम्ही, हे धोत्राचं फुले या शंकराला वाहिले जातात. आणि बाहेर आल्यानंतर हे त्यांच्या गेटच्या मध्ये हे कुंड्या आहेत, आणि कुंड्या किती लावलेत त्याच्यामध्ये प्लांट्स किती आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि पुढे पण आहेत. या गेटच्या बाहेर खूपच धोत्र्याचे फ्लावर आहेत बघा, सर्वीकडे धोत्र्याचे प्लांट्स आहेत. आणि बाहेरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो, हे बाहेरची जागा आहे, आणि या बाहेरूनच किती झाडं लावलेत बघा तुम्ही. आता बघू शकता तुम्ही.
म्हणजे माणसाला आवड पाहिजे हे झाडं लावायला. या निसर्गामध्येच खूप छान वाटतं मित्रांनो. आणि आपण कुठं पण फिरायला गेलो तर आपण झाडं झुडपं बघतो, वॉटर. आणि पर्यटन केव्हा आकर्षित होतात, जेव्हा खूप सारे झाडं असतात, तिथं वॉटरफॉल असतो, तिथं पाहण्यासारखे डोंगर असतात. आणि त्याच्यामुळंच मित्रांनो झाडं लावा, जेणेकरून आपला निसर्ग हा टिकून राहील. आणि सांगायचा उद्देश म्हणजे एवढं फ्लावर लावलं याच्यामध्ये किती भारी वाटत असेल तुम्ही सांगा तुम्ही. आणि तुमच्या घरासमोर कुंड्या असतात, त्या कुंड्यामध्ये आपण फ्लावर लावतो ना, तर वेगवेगळ्याचे ठिकाणून फ्लावर आणतो आपण आणि त्या कुंड्यांमध्ये लावतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. सांगण्यासारखं खूपच आहे मित्रांनो. इथं झाडं आहेत आणि त्या झाडाची जपणूक केली आहे त्यांनी, वेळेवर पाणी घातलं आहे, म्हणून एवढी निसर्ग वाढला आहे हा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.